या वर्षीची 1 मे ही फक्त तारीख नसून 3 महान व्यक्तींच्या विचारांचा संगम आहे। ही एक आपणासाठी अभिमानाची बाब आहे। आजच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन या 3 महान व्यक्तींच्या विचारांचा इथे संगम झालेला आपणास बघायला मिळत आहे। जय भारत, जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। एकाच दिवशी बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन हो, या तीनही घटना यावर्षी एकाच दिवशी एकत्र आल्या आहेत। पण या मागचं खरं कनेक्शन काय आहे? हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, प्रज्ञाशील करुणेचा संदेश देऊन अखिल मानव जातीवर त्यांचे उपकार। म्हणूनच बुद्ध पौर्णिमा अर्थात बुद्ध जयंती हा भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण याचा त्रिविध पवित्र दिवस आहे, जो दरवर्षी वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो। 1 मे हा दिवस संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचा बलिदानाचा हा दिवस एक स्मृती दिवस आहे, जो 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन करून मराठी भाषिकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्याचा दिवस आहे, जो राज्यभर उत्साहात परेड, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी जगभरात साजरा केला जातो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या हितासाठी भारतीय राज्यघटनेत केलेल्या तरतुदीनुसार जो कामगारांचे हक्क, न्याय, वेतन आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करतो। अशा या तीनही घटना या वर्षी योगायोगानं एकत्र आल्या आहेत। त्यामुळे शांतता, अहिंसा आणि करुणेचा संदेश देणाऱ्या बुद्धांची जयंती या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथे मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी शहरातून बुद्ध मूर्तींची मिरवणूक, त्यानंतर बुद्ध विहारात सामूहिक त्रिसरम पंचशील, नंतर खीरदान करण्यात आले। गौतम बुद्धांनी सुरुवात केली विचारांची। ते म्हणाले, अंधश्रद्धा नाही, चिकित्सा करा, विचार करा। म्हणूनच समाजाला मिळाली स्वतःला प्रकाशमान करून घेण्याची दिशा। छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या विचारांना दिलं कृतीचं रूप। स्वराज्य उभं केलं जिथं माणूस महत्वाचा होता, जात धर्म नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं सर्वांना कायद्याचं बळ, संविधान दिलं, प्रत्येकाला समान हक्क आहेत आणि हाच दिवस त्या कामगारांच्या ज्यांच्या कष्टावर देश उभा आहे। म्हणून 1 मे हा फक्त दिवस नाही, तर हा आहे विचार, कृती, हक्क यांचा प्रवास। गौतम बुद्धांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, यातून तुम्ही नेमकं काय घेतलं? फक्त अभिमान की जबाबदारी? कमेंटमध्ये नक्कीच कळवा। त्याचप्रमाणे द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि
बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेदम् सर्वप्रथम संपूर्ण भारतवासियांना आजच्या या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज बौद्ध जगतामध्ये ही त्रिगुणी पौर्णिमा सर्वत्र साजरी होत आहे। आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि सिद्धार्थ गौतमाचे तथागत भगवान बुद्ध म्हणजे ज्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली। आणि तिसरं महत्त्व आहे की याच दिवशी याच पौर्णिमेच्या दिवशी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं। अशा 3 महत्त्वाच्या घटना भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत आणि आज योगायोग असा आलेला आहे की आजचाही हा 1 मे या दिवशी ही बुद्ध पौर्णिमा आल्यामुळे आजसुद्धा आपल्या महाराष्ट्रीय वासियांच्या करिता हा एकदम शुभ दिवस आहे। कारण आज या ठिकाणी 3 प्रकारे हा दिवस 1 मे हा दिवस साजरा केला जात आहे। एक म्हणजे बुद्ध पौर्णिमा आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र दिन आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो कामगार दिन आहे। तर हे तीन योगाने ही पौर्णिमा किंवा हा दिवस आज संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जात आहे। कामगार दिनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी कामगाराला 18 तास काम करावं लागत असे, परंतु बाबासाहेबांनी कायद्यामध्ये तरतूद करून 18 तासावरचं काम 8 तासावर आणलं आणि कामगारांना त्यांच्या योग्य कामाचा मोबदला दिलेला आहे। तसेच आज महाराष्ट्र दिन आहे म्हणजे 1 मे 1960 रोजी या महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे या आजच्या दिवसाला 3 प्रकारे महत्त्व प्राप्त झालेलं आहे। धम्मामध्ये सुद्धा आणि आजच्या दिवसापुरतं या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि बुद्ध पौर्णिमेच्या सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम।